किचन टिप्स. टिप नंबर 1. गॅसचे बर्नर खराब झाले असतील तर रात्री बर्नर बुडतील एवढे गरम पाणी घ्यावे. त्यात 1 लिंबाचा रस, 1 चमचा सोडा किंवा इनो आणि चमचाभर मीठ टाकून रात्रभर तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी स्क्रबरने छान घासून स्वच्छ करावे. यामुळे बर्नर अगदी नव्यासारखे चमकतात. टिप नंबर 2. गॅस स्टोव्हला गंज आला असेल तर लिंबाचे काही थेंब गॅसवर 20 मिनिटे स्प्रे करून ठेवावे. यामुळे हळूहळू गंज निघून जातो. टिप नंबर 3. घरात पाली येऊ नयेत म्हणून ज्या ठिकाणी पाली येते तिथे कांद्याचे आणि अंड्याचे टरफले ठेवावेत. यामुळे घरात पाली येणार नाहीत. टिप नंबर 4. पांढऱ्या कपड्यांवरील डाग घालवण्यासाठी डागांवर लिंबाचा रस चोळावा. टिप नंबर 5. किचनच्या टाईल्सवरचे चिकट डाग घालवण्यासाठी थोडेसे डिटर्जंट पावडर टाकून ब्रशने घासून घ्यावे. यामुळे टाईल्स लगेच स्वच्छ होतील. टिप नंबर 6. आपल्या किचनमधील चाकू, पिलर, किसनी काम झाल्यावर लगेच स्वच्छ करून घ्यावे. यामुळे किचनमधला पसारा कमी होतो. टिप नंबर 7. स्वयंपाक करताना लगेचच भरलेली भांडी धुत राहावे. यामुळे एकदाच भांड्यांचा जास्त ढीग पडत नाही आणि आपले काम देखील कमी होते. टिप नंबर 8. पोळ्या करताना पोळपाटाच्या खाली पेपर टाकावा. यामुळे पीठ सांडले तरी पेपरवर सांडते आणि आपला किचन ओठा देखील खराब होत नाही. टिप नंबर 9. आपल्या किचनमध्ये नेहमी एक स्वच्छ किचन टॉवेल ठेवावा. यामुळे भरलेले हात डायरेक्ट कपड्यांना न लागता टॉवेलला पुसले जातात. टिप नंबर 10. सोफा किंवा बेडवरील धूळ साफ करण्यासाठी तुम्ही जुना सॉक्स वापरू शकता. आधी सॉक्स थोड्याशा पाण्यात भिजवून हलका पिळून घ्यावा. नंतर हातात घालून बेडवर व सोफ्यावर हात फिरवावा. यामुळे धूळ काही मिनिटातच साफ होईल. टिप नंबर 11. किचन ओट्यावरील लिंबाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा किंवा बटाट्याचा तुकडा फिरवावा. यामुळे डाग लगेच दूर होतील. टिप नंबर 12. घरात जास्त उंदीर झाले असतील तर शेंगदाण्यांना थोडेसे उंदीर मारण्याचे औषध आणि खाण्याचे तेल टाकून मिक्स करावे आणि जिथे जिथे उंदीर येत असतील तिथे तिथे हे शेंगदाणे ठेवावेत. शेंगदाणे खाल्ल्याने उंदीर मरतील. यामुळे घरातील उंदीर देखील कमी होतील. टिप नंबर 13. देवघरातील पितळचे दिवे चिकट आणि काळे झाले असतील तर कडक गरम पाण्यात थोडीशी डिटर्जंट पावडर, लिंबाचा रस टाकून त्यात दिवे बुडवून ठेवावेत. 2 तासानंतर दिव्यांचा पूर्ण चिकटपणा कमी होतो. त्यानंतर दिवे स्क्रबरने घासून स्वच्छ करावेत. टिप नंबर 14. लाकडी दरवाजाची कडी जाम झाली असेल तर त्यावर थोडेसे तेल टाकावे. यामुळे कडी सैल होते. टिप नंबर 15. काही वेळा वॉशिंग मशीनमध्ये कपडे वाळवताना बरेचदा कपडे आकसतात आणि लहान होतात. तसेच त्यांना इस्त्री करणे देखील कठीण पडते. अशा वेळी ड्रायर चालवताना त्यात थोडे बर्फाचे तुकडे टाकावेत. टिप नंबर 16. लाकडी फर्निचरवरील तेलाचे डाग साफ करण्यासाठी निलगिरीचे तेल वापरावे. टिप नंबर 17. औषधे कधीही डायरेक्ट सनलाईटमध्ये किंवा गरम जागेवर ठेवू नयेत. यामुळे औषधांचा प्रभाव कमी होतो. टिप नंबर 18. लाकडी दरवाजा जर जाम झाला असेल तर वेळोवेळी दरवाजावरील ओलसर पाणी पुसावे. टिप नंबर 19. बाथरूमची फरशी पिवळी झाली असेल तर थोडासा बेकिंग सोडा, लिंबू आणि विनेगर मिक्स करून बाथरूममध्ये स्प्रे करावे. हा स्प्रे रात्रभर फरशीवर फवारून ठेवावा आणि सकाळी स्क्रबरने घासावे. यामुळे फरशी पुन्हा पांढरी शुभ्र होईल. टिप नंबर 20. किचनच्या सिंकमधून घाण वास येत असेल तर सिंकमध्ये कधीही उष्टे अन्न टाकू नये. तसेच रोज रात्री झोपताना गरम पाणी सिंकमध्ये ओतावे. यामुळे सिंकच्या पाईपला चिकटलेली घाण निघून जाते आणि सिंकचा वास देखील येत नाही. टिप नंबर 21. फरशी पुसताना लिंबाचा रस पाण्यात मिक्स करून फरशी पुसा. यामुळे फरशीवर डास माशा येणार नाहीत. टिप नंबर 22. डिटर्जंटमध्ये कपडे भिजवताना पांढरे कपडे आणि कलरचे कपडे कधीच एकत्र भिजवू नये. यामुळे कलरच्या कपड्यांचे डाग पांढऱ्या कपड्यांवर पडू शकतात. टिप नंबर 23. तसेच नवे कपडे वाळवताना उन्हात वाळवू नये. यामुळे कपड्यांचा रंग उडतो आणि कपडे फिकट दिसू लागतात. त्याऐवजी नवे कपडे नेहमी सावलीतच वाळवावेत. टिप नंबर 24. कांद्या बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून कागदाच्या पिशव्या बनवून त्यामध्ये कांदे बटाटे ठेवावेत. यामुळे कांद्या बटाट्यांना मोड येणार नाहीत. टिप नंबर 25. सिल्कच्या साड्या डिटर्जंटमध्ये न धुता शॅम्पूच्या पाण्यात धुतल्याने जशाच्या तशा नव्यासारख्या राहतात. टिप नंबर 26. तळण्याचे तेल पुन्हा पुन्हा वापरल्याने कॅन्सरसारखे भयानक आजार देखील होऊ शकतात.
त्यामुळे तेल तेवढेच घ्यावे जेवढे तळण्यासाठी लागेल आणि शक्य असेल तर तळण्याच्या तेलाचा वापर नवीन करू नये. टिप नंबर 27. लाकडी दरवाजे काही वेळा उघडताना किंवा बंद करताना आवाज करतात. त्यामुळे त्यांच्या बिजागडींना उरलेला अंघोळीचा साबण 4-5 वेळा घासावा. यामुळे दरवाजे सहज उघडझाप करता येतील आणि आवाज देखील करणार नाहीत. टिप नंबर 28. करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये थोडीशी रांगोळी आणि डिटर्जंट पावडर टाकावी. त्यामुळे भांडी स्वच्छ करावी. यामुळे करपलेली भांडी लगेच स्वच्छ होतात. टिप नंबर 29. अंघोळीचा साबण जर उरला असेल किंवा तुकडे झाले असतील तर ते तुकडे हात धुण्याच्या बेसिनमध्ये किंवा टॉयलेट, किचनचे बेसिन या ठिकाणी ठेवावेत. यामुळे साबणाचा छान सुगंधी वास येतो. टिप नंबर 30. नवे कपडे छान चमकावेत किंवा सुगंधी वास यावा यासाठी कपडे धुतल्यानंतर थोडा वेळ कंडिशनरमध्ये बुडवून ठेवावेत. यामुळे कपडे आकसणार नाहीत आणि कपड्यांचा छान वास येईल. टिप नंबर 31. घरातील काचेच्या वस्तू साफ करण्यासाठी त्यावर थोडेसे पाणी स्प्रे करून वर्तमान पेपरने पुसावेत. टिप नंबर 32. पावसाळ्यात कपडे लवकर सुकावेत म्हणून कपडे धुवून झाल्यावर घट्ट पिळून घ्यावेत आणि फॅनच्या हवेखाली सुकवावेत. टिप नंबर 33. उडदाच्या पापडांना कीड लागू नये म्हणून पापड दर 15 दिवसांनी थोडा वेळ कोवड्या उन्हात किंवा हवेत पसरवावेत. यामुळे पापडांचा ओलसरपणा कमी होतो आणि पापडांना लवकर बुरशी देखील लागत नाही. टिप नंबर 34. फ्रीजमध्ये घाण वास येऊ नये म्हणून लिंबू चुरून लिंबाच्या फोडी फ्रीजमध्ये ठेवाव्यात. टिप नंबर 35. जास्तीचे शेंगदाणे असतील तर शेंगदाणे भाजून साठवून ठेवावेत. यामुळे शेंगदाण्यांमध्ये लवकर बुरशी पडत नाही. टिप नंबर 36. पावसाळ्यात बिस्किटं नरम पडतात. त्यामुळे हवाबंद डब्यात बिस्किटं ठेवावेत किंवा बिस्किटांच्या डब्यात थोडीशी साखर टाकून ठेवल्यामुळे देखील बिस्किटे मऊ पडत नाहीत. टिप नंबर 37. कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नये. त्यामुळे मसाला व्यवस्थित बारीक होत नाही. टिप नंबर 38. अंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नये. यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि त्वचा लवकर कोरडी दिसते. टिप नंबर 39. कोणतीही धिरडी किंवा धपाटे बनवताना त्यामध्ये कांदा चिरून घालण्याऐवजी किसून घालावा. यामुळे धपाटे छान चविष्ट बनतात. टिप नंबर 40. एखादी भाजी बनवताना मसाले डायरेक्ट फोडणीत घातले तर भाजीला छान स्वाद येतो, पण काही वेळा तेल जास्त तापले तर मसाले करपतात. म्हणून 1 चमचाभर तेलात मसाले घोळून मग ते फोडणीत घाला. यामुळे त्या पदार्थाला चव तर येईलच, परंतु मसाल्यांचा वास देखील छान टिकून राहील. वरील उपयुक्त आणि महत्त्वाच्या किचन टिप्स माझ्या सर्व गृहिणींना आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन किचन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी नेहास मराठी या मराठी यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.